मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, कोतवाल भरती मित्रांनो या ठिकाणी सुटणार आहे पहा. ₹15,000 तुम्हाला या ठिकाणी मानधन असणार आहे बघा. प्रत्येक महिन्याला ₹15,000 या ठिकाणी भेटणार आहेत. घर बसल्या बघा या ठिकाणी जर पाहिलं गावातल्या गावात नोकरी पहा. या ठिकाणी 30 नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी पूर्ण प्रक्रिया म्हणजे आपल्याला हजर व्हायचं आहे पहा. मित्रांनो, लवकरात लवकर सगळ्यांनी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सेपरेट कोतवाल भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती मित्रांनो जाहिरात निघाल्यानंतर सगळी माहिती टाकली जाणार आहे पहा. सोबत मित्रांनो या ठिकाणी PDF असतील, त्याचा अभ्यासक्रम असतील आणि झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्याच ठिकाणी मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही तो ग्रुप जॉइन करा आणि जर तुम्हाला ग्रुप जॉइन करता येत नसेल तर जो काही माझा नंबर आहे पहा 9325230840 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये बघा त्या ग्रुपला जॉइन करून घेईल पहा. तर लवकरात लवकर ही क्रिया करून घ्या मित्रांनो. टोटल जर पाहिलं मित्रांनो जवळ-जवळ 2912 पदांसाठी भरती होणार आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा या ठिकाणी 685 रिक्त पदं आहेत. नागपूरमध्ये 404 पदं रिक्त आहेत. अमरावतीमध्ये मित्रांनो 398 पदं आहेत. पुण्यामध्ये 528 आहेत. नाशिकमध्ये 428 आहेत आणि मित्रांनो कोकण विभागामध्ये 469 आहेत. अशा प्रकारे राज्यामध्ये एकूण 2900 या ठिकाणी 2912 पदं मित्रांनो या ठिकाणी भरण्यात येणार आहेत पहा. मित्रांनो पहा राज्यामध्ये महसूल विभागामध्ये कार्यरत असलेल्या महसूल सेवकांची कोतवालची रिक्त पदे भरण्यास बघा शासनाने हिरवा कंदील दाखवलेला आहे पहा. 31 मे 2026 पर्यंत राज्यामध्ये रिक्त असलेल्या 2912 पदांसाठी मित्रांनो ही भरती राबवण्यात येणार आहे पहा. 30 नोव्हेंबर पूर्वी मित्रांनो ही भरती पूर्ण करण्याचा निर्देश महसूल आणि वन विभागाने सर्व जिल्हा अधिकारी यांना दिलेत पहा. राज्यामध्ये महसूल यंत्रणेचा कणा म्हणून कोतवालाकडे पाहिले जातं. मात्र काही गेल्या काळापासून रिक्त असलेल्या जागांमुळे ग्रामीण भागामध्ये प्रशासकीय कामावर ताण येत होता पहा. याची दखल घेत महसूल विभाग आणि वन विभागाने लाभ म्हणून बघा मंजुरी दिली पहा. ही पदभरती पहा या ठिकाणी जर पाहिलं पदभरती तर जिल्हा अधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पार पाडताना 5 सप्टेंबर 2013च्या शासन निर्णयामधील तरतुदी आणि 17 मे 2023च्या शासन निर्णयामधील सुधारित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पहा. आलं लक्षात मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून महसूल सेवकाची जी काही पदं आहेत मित्रांनो, ती रिक्त असल्यामुळे गाव पातळीवरील विविध शासकीय दाखले, नोंदी आणि महसूल वसुलीच्या कामावर मोठा ताण येत होता पहा. या नव्या भरतीमुळे काय होणार आहे, गावागावामधील महसूल प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान होणार असून स्थानिक नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी मदत मिळणार आहे पहा. बेरोजगार तरुणांसाठी मित्रांनो या ठिकाणी सुवर्ण संधी आलेली पहा. बघा नव्या भरतीमुळे गावागावामधील प्रशासकीय यंत्रणा गतिमान होणार असून स्थानिक नागरिकांची कामे होण्यास मदत होणार आहे पहा. जे काही बेरोजगार तरुण आहे यांच्यासाठी एक आनंदाची बातमी ठरणार असून लवकरच जिल्हा स्तरावर याबाबत जाहिराती प्रसिद्ध होण्याची या ठिकाणी शक्यता दाखवलेली पहा या ठिकाणी. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण कोतवाल भरतीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे आणि जर तुम्हाला जॉइन होता येत नसेल तर जो काही आपला WhatsApp नंबर आहे 9325230840 या नंबरला मला हाय पाठवा. कोतवाल भरती ग्रुपला असं लिहून पाठवा. मी तुम्हाला लगेच ॲड करून घेईल पहा. अतिशय माहिती मी तुम्हाला महत्त्वाची सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.